नमस्कार मित्र हो, श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ महाराजांची आपल्यावर लवकर कृपा होण्यासाठी काय करावे याचे संपूर्ण मार्गदर्शन आपण आज या व्हिडिओमधून बघणार आहोत. बघा मित्र हो, या कलियुगात जर कोणता गुरु भक्ताच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो तर ते आहेत श्री स्वामी समर्थ महाराज. स्वामी समर्थ महाराज हे फक्त संत नाहीत, ते जिवंत चेतना, अनुभवांचा देव आणि भक्तांचा आधार आहेत. अनेक भक्त विचारतात, स्वामींची कृपा लवकर कशी होईल? स्वामी नाराज तर नाहीत ना? स्वामी आपल्या सोबत आहेत का? आजच्या या व्हिडिओमधून आपण संपूर्ण उत्तर पाहणार आहोत. स्वामी कृपा म्हणजे काय? अचानक संकटातून मार्ग निघणे, मन शांत होणे, योग्य निर्णय सुचणे, अशक्य गोष्टी शक्य होणे. स्वामी कृपा मागितली जात नाही, तर ती पात्रतेने मिळत असते. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पण प्रश्न हा आहे, आपण त्या वाक्याला खऱ्या अर्थाने मानतो का? स्वामी कृपा लवकर मिळण्याचे 7 खात्रीशीर उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. चला तर आपण पाहूयात. तर पूर्ण शरणागती आपल्याला पत्करायचे आहे. स्वामींना अर्धवट विश्वास आवडत नाही. दररोज मनात म्हणा, स्वामी जे होईल ते तुमच्या इच्छेने होऊ दे. जिथे शरणागती आहे तिथे चिंता संपते. दुसरा म्हणजे नियमित नामस्मरण. दररोज किमान 11 वेळा म्हणा, श्री स्वामी समर्थ. नाम घेताना मोबाईल बाजूला ठेवा, मन एकाग्र करा आणि नामातच स्वामींचा वास असतो हे डोक्यात घेऊन चला आणि स्वामींचं नामस्मरण एकाग्रतेने करा. स्वामींशी संवाद साधा. स्वामी जिवंत आहेत, बोलून दाखवा. रात्री झोपण्याआधी म्हणा, स्वामी आज मी चुकलो असेन तर मला माफ करा, उद्या मला योग्य मार्ग दाखवा. हा संवादच कृपा करून जातो. सेवा आणि दयाभाव. स्वामींना मोठे नैवेद्य नकोत. रडणाऱ्याला शब्द द्या, गरजूला मदत करा, अन्नदान करा. हे स्वामींचे चरण आहे. संयम आणि प्रतीक्षा. स्वामी कधीही उशीर करत नाहीत, ते फक्त योग्य वेळ पाहतात. आज नाही मिळालं म्हणजे कधीच मिळणार नाही, हा विचार स्वामी दूर करतात. अहंकाराचा त्याग. मी केलं, माझ्यामुळे झालं, हा विचार आला की कृपा थांबते. स्वामींना नम्र भक्त आवडतो. पुढचं म्हणजे गुरु परंपरेवर श्रद्धा. दत्तात्रय, नरसिंह सरस्वती, स्वामी समर्थ ही अखंड परंपरा आहे. या परंपरेवर विश्वास ठेवा. स्वामी भक्तांचे अनुभव व लीला सांगत असतात. स्वामींच्या अनेक भक्तांना स्वामींचे अनुभव आणि त्यांच्या अद्भुत लीला ह्या साक्षात्कार झालेला आहे. स्वामी सेवा आणि आचार. दर गुरुवारी स्वामींचा फोटो समोर तुम्ही बसा, स्वामींना दिवा लावा, गुळ शेंगदाणे अर्पण करा. आणि एक नियम आहे की खोटं बोलू नका, कोणाचं वाईट करू नका. संयम ठेवा, तुमचं सुद्धा सगळं व्यवस्थित होणार आहे. हे स्वामींचं खऱ्या अर्थाने पूजन आहे. मनात श्रद्धा आणि विश्वास ठेवा. स्वामी तुमच्या प्रत्येक गोष्टीला उत्तर देणारच आहेत. वेळ लागेल, परंतु स्वामी हळूहळू तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करणार आहेत. मंत्र, संकल्प आणि समाप्ती. बघा, प्रभावी मंत्र स्वामींचा म्हणजे श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. या 11 वेळा बोला किंवा तुम्ही 21 वेळा बोलू शकता किंवा 108 वेळेला, म्हणजेच 1 माळ जप याची रोज करायची आहे. हा स्वामींचा अत्यंत प्रभावी असा मंत्र आहे. संकल्प करा. कोणतीही सेवा सुरू करताना विश्वास ढळू देऊ नका. सुरुवातीलाच संकल्प करा. स्वामी दूर नाहीत, ते फक्त विश्वासाची वाट पाहत असतात. तर बघा मित्र हो, स्वामी जे होईल ते तुमच्या इच्छेने होऊ दे असं मनापासून म्हटलं की संकट स्वतःहून मागे सरकतात.
फक्त एकच गोष्ट आठवणीत ठेवा, पूर्ण शरणागती. स्वामींना पूर्ण शरणागती हवी आहे, तरच त्यांची कृपा तुम्हाला लवकर प्राप्त होईल. तुम्हाला अचानक शांत वाटते, तुमचे निर्णय चुकतात, मार्ग दिसत नाही, संकटात मार्ग दिसत नाही, तर समजा स्वामी तुमच्या पाठीशी आहेत. फक्त विश्वास ठेवा आणि म्हणा, स्वामी आता मला तुमची गरज आहे. बघा, स्वामी तुम्हाला त्या संकटातून नक्की पार काढतील. स्वामी समर्थ महाराजांना सोनं चांदी नको आहे. त्यांना हवी आहे दयाभावाची सेवा, भुकेलेल्याला अन्न, गरजूंना मदत. हा स्वामींचा खरा प्रसाद आहे. मुक्या जनावरांना अन्न आणि अन्नदान हा स्वामींना सर्वात प्रिय असणारा प्रसाद आहे. सेवेतच स्वामी आहेत, म्हणून सेवा करा आणि सेवेकरी व्हा. दररोज फक्त 11 वेळा म्हणा, मन एकाग्र करून म्हणा, श्री स्वामी समर्थ. हळूहळू मन शांत होईल, चिंता कमी होतील आणि मार्ग आपोआप खुलू लागतील. हा अनुभव आहे, चमत्कार नाही. स्वामी नामातच स्वामींचा वास आहे. स्वामी समर्थ कधीही उशीर करत नाहीत. ते फक्त योग्य वेळ पाहत असतात. आज नाही मिळालं याचा अर्थ स्वामींनी तुम्हाला नाकारलं नाही. विश्वास ठेवा, आज नाही तर उद्या तुम्हाला ते नक्की मिळणार. स्वामींच्या सेवेत हळूहळू स्वामींची प्रचिती येऊ लागते. जेव्हा सगळे दूर जातात ना, तेव्हा स्वामी सर्वात जवळ असतात. डोळ्यांना दिसत नाहीत, पण प्रत्येक श्वासात स्वामी असतात. तुम्ही फक्त विश्वास ठेवा. स्वामी कधीच आपल्या भक्तांना एकटं सोडत नाहीत. स्वामी आपल्या भक्तांच्या कायम हाकेला धावून येतात. स्वामी आपल्यासोबत आहेत का नाही, स्वामींची प्रचिती आपल्याला कशा प्रकारे येते आणि स्वामींची सेवा करताना आपल्याला कोणकोणत्या गोष्टी आठवणीत ठेवायच्या आहेत, या सर्व गोष्टी तुम्हाला आता मी सांगितलेल्या आहेत. तुम्हाला ही संपूर्ण माहिती कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, सेवा करा आणि सेवेकरी व्हा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद. जीवनात कधी असा क्षण येतो की आपल्याजवळ सर्व काही असतं, पण मन मात्र रिकामं, तुटलेलं, हरवलेलं असतं. त्यावेळी स्वामी समर्थ म्हणतात, बाळा थांब, तुझ्या वेदनेत मी तुझ्या सोबत आहे. तू झोपताना जेव्हा रडतोस ते अश्रू स्वामींच्या चरणाशी पोहोचतात, म्हणून घाबरू नकोस. तुझं दुःख स्वामींना माहीत आहे आणि तुझं उद्याचं हसूही त्यांनीच ठरवलेलं आहे. विश्वास ठेव, सर्व ठीक होणार आहे. श्री स्वामी समर्थ.